नाव सांगा, कंपनीबद्दल माहिती. हो सांगू. माझं नाव मुकेश दिनकर बहिरट. मी ऑप्टिमम टेक्नॉलॉजी ही कंपनी 2011 साली चालू केली. कंपनी चालू करताना उद्देश असा होता की काही वेगळं करून वेगळं प्रॉडक्ट लॉन्च करायचं मार्केटमध्ये की जे ग्लोबल स्टँडर्डचं असेल. म्हणून मी चालू करताना गिअरबॉक्स मोटर्स मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. परंतु 2015 साली मी ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीला जोडलं गेलो. ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीला जोडलं गेल्यानंतर मला लक्षात आलं की डेअरी किंवा मिल्किंग हा खूप मेजर फॅक्टर आहे आणि तो सपोर्टिंग फॅक्टर आहे फार्मरसाठी, की जेणेकरून फार्मरची जी फायनान्शियल सायकल रन होते त्यांनी. पण त्याच्यामध्ये आपण खूप ओल्ड सिस्टम वापरत होतो. त्या ओल्ड सिस्टमचे खूप सारे तोटे होते. तोटे असल्यामुळं खूप लोक डिस्करेज व्हायची. त्याच्यामुळं त्या ह्याच्यापासून दूर जात होते. अशा वेळी ग्लोबल स्टँडर्डचं प्रॉडक्ट तयार करायचं या हिशोबाने मी डायफ्रॅम बेस्ड व्हॅक्यूम सिस्टम ही कन्सेप्ट तयार केली पहिल्यांदा. त्याचं इंजिनिअरिंग केलं, एक प्रोटोटाईप बनवलं. प्रोटोटाईप बनवल्यानंतर त्याचे फील्डमध्ये ट्रायल्स घेतल्या. जवळजवळ 2 वर्ष फील्डमध्ये ट्रायल घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे मशीन व्यवस्थित चालत आहे आणि जे फार्मरच्या ज्या रिक्वायरमेंट त्या फुलफिल होतात. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे की जेणेकरून त्या फार्मरच्या गोठ्यातलं जे एन्व्हायरमेंट आहे ते क्लीन राहतं आणि त्याच्यामध्ये चांगलं हायजीन मेंटेन होतं. कारण की आपल्या सिस्टममध्ये ऑइल लुब्रिकेशनची गरज नाही आहे. नंतर त्यात व्हेन्स नाही आहे, मेंटेनन्स खूप कमी आहे, नॉईज लेवल कमी आहे. तर त्याच्यामुळं गोठ्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वेपर्स तयार होत नाही की ज्या वेपर्स असतात, ऑइल वेपर्स असतात, त्या श्वसनातून आत गेल्यानंतर गायींना आणि मनुष्यासाठी त्याचे घातक असतात. आपल्या ह्याच्यामध्ये तसं काही नाही आहे. सिस्टममध्ये डायफ्रॅम यूज केल्यात आहे. त्याच्यामध्ये लेदर डायफ्रॅम्स आहे. ते लेदर डायफ्रॅमचं 3 वर्षानंतर ते लेदर डायफ्रॅम जरा वेअर टेअर झालं की त्या रिप्लेस करायच्या. ते रिप्लेसमेंट कॉस्ट खूप कमी आहे, मेंटेनन्स कमी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो लाईट शेडिंगचा जो प्रॉब्लेम येतो, लोड शेडिंगचा जो प्रॉब्लेम येतो, त्यात लोड अवेलेबल खूप कमी असतात. लोड त्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा इलेक्ट्रिसिटीची जी असते अवेलेबिलिटी कमी असते. तर आपल्या सिस्टममध्ये आपण UPS सिंगल बॅटरीचा UPS वापरू शकतो. हे बकेट आहे, एक क्लस्टर आहे. हे क्लस्टर आपण गाईच्या 4 सडांना लावतो. ओके. हे बटन ऑन केलं की इथं मिल्किंग चालू होतं. एक गाईचं मिल्किंग होण्यासाठी जर HF काव असेल तर 4 ते 5 मिनिटं लागतात. देशी काव असेल तर थोडा 1-2 मिनिटं जास्त लागतं. आणि ह्याच्यामध्ये जो प्रेशर आहे, प्रेशर आपण आत रेग्युलेटर आहे, त्या रेग्युलेटरने मेंटेन करू शकतो आपण प्रेशर. गाईला काही त्रास होत नाही. मशीन लावल्यामुळे त्रास नाही होणार? नाही, त्रास नाही होत. प्रेशर मेंटेन करायचं आपण, प्रेशर मेंटेन होतं. गाईला त्रास होत नाही कारण की जे प्रेशर आहे ते प्रेशर आपण मेंटेन करू शकतो. आणि हा एक भ्रम आहे लोकांना की जो गाईला त्रास होतो म्हणून. तसं काही होत नाही. काय कॉस्ट आहे सर या मशीन? आता ह्या मशीनचा टेक्नॉलॉजी नवीन आहे. प्रोडक्शन आमचं वाढलं की आम्ही याची कॉस्ट कमी करणार आहे. पण कमी आता प्रोडक्शन असताना मार्केटची कॉस्ट वाढलेली आहे, ओव्हरहेड्स वाढलेले आहे. त्यामुळे डबल बकेटचं मशीन विथ युनिट 3 इयर्स वॉरंटी, जे मशीनला वॉरंटी 3 इयर्स असणार आहे, त्याला आपण 35,000 रुपये देतोय. सिंगल बकेटसाठी मशीन आणि एक सिंगल बकेट याचं 25,000 रुपये देतोय. ह्यात पायपिंगची जी कॉस्ट आहे ते ॲज पर साईट जे असेल ते ॲक्च्युअल जी फार्मरनी बेअर करायची. एका गाईचं जर दूध काढायचं तर किती वेळ लागतो? 4 ते 5 मिनिटं लागतं. किती लिटर? 8 ते 10 लिटरची गाय असेल तर 4 ते 5 मिनिटात होते. आणि लोकांना जर घ्यायचं असेल तर कसं कॉन्टॅक्ट करायचं? घ्यायचं असेल तर ऑप्टिमम टेक्नॉलॉजीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, आमची वेबसाईट आहे, तुम्ही कॉल करू शकता. इथं तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल. तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाईल, ट्रायल दिली जाईल आणि पूर्ण तुम्हाला त्याचं पूर्ण सजेशन दिलं जाईल. बफेलोसाठी त्याच्यामध्ये आहे का? हो, बफेलोसाठी पण आपण करू शकतो. बफेलोला फक्त थोडं जो युनिट आहे व्हॅक्यूम युनिट हे थोडंसं हाय पॉवरचं लागतं. कारण की बफेलो असतात त्या थोड्या जड असतात, बरोबर. तर त्यासाठी हे ट्रॅडिशनल मशीन आहे. त्याच्यात हा व्हॅक्यूम पंप आहे, पण हे ट्रॅडिशनल आहे. हे ट्रॅडिशनल व्हॅक्यूम पंप आहेत, याला मोटर लागते, बरोबर. आणि बफेलोसाठी हे मशीन वापरायचं असेल त्यात एक हायर युनिट आहे, ते आपण वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही.
बफेलो साठी युनिटची प्राइस किती पर्यंत असते? युनिटची प्राइस तुम्हाला किती किती बफेलो तुमच्याकडं? मिनिमम 10. 10 बनणार तर 40-45 हजारापर्यंत होऊन जाईल टोटल. आणि 3 इयर्स वॉरंटी याला, आणि पूर्ण तुम्हाला ट्रायल दिली जाईल. मार्केटमध्ये अजून देखील मशीन आहेत अशा प्रकारे. खूप मशीन्स आहेत, पण मशीनमध्ये काय वेगळं हे आपलं ड्रायफ्राम आहे, आपलं पेटंटेड युनिट आहे बघा. हे मशीन इंडियात कुठेही नाहीये. हे मशीन इंडियात कुठे हा तयार कुठं होते सर ही? चालतं, कमी व्होल्टेजला चालतं. तयार कुठं होते? हा मशीन कुठं तयार होते? मॅन्युफॅक्चर हे पुण्यामध्ये पौड रोडला ऑप्टिमम टेक्नॉलॉजी इथे तयार होतं. आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. डिपेंड ऑन इलेक्ट्रिसिटी. हो, 230 व्होल्ट सिंगल फेजला घरातल्या ह्याच्यावर चालतं मशीन आहे. 190 व्होल्टेज पर्यंत चालतं. मग खूप वेळ झालं 190 व्होल्ट, तर ह्याला थर्मल ओव्हरलोड प्रोटेक्शन दिलं आपण. याला थर्मल ओव्हरलोड प्रोटेक्शन आहे, त्याच्यामध्ये आपण ते डिस्कनेक्ट होतं, युनिट जळत नाही ते, आणि 10 मिनिटांनी युनिट परत चालू होतं. परत चालू होतं. यंत्राचा वापर करून दूध काढण्याच्या तुलनेत मानवी पद्धतीने दूध काढण्यामध्ये त्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो? जनावरांच्या शरीरावर काय परिणाम होतात का? त्यांना काही साईड नाही, परिणाम काहीच होत नाहीये. परिणाम काही होत नाहीये. फक्त ह्याला ह्युमन इंटरव्हेन्शन लागतं. जेव्हा आपण लावताना आणि काढताना ह्युमन इंटरव्हेन्शन आहे. फक्त आपण जे हाताने दूध काढतो त्यात हायजीनचा विषय येतो. इथं हायजीन नसतं. हे फुटगडं मटेरियल असतं, त्याच्यामध्ये दूध येतं. हे दूध क्लॉमधून इथं जमा होतं, स्टेनलेस स्टील याच्यामध्ये जमा होतं. त्याच्यामुळे कुठेही ह्युमन टच राहत नाही याला. त्यामुळे हायजीन मेंटेन होतं. आणि आपण जेव्हा ओपन बकेट असल्यानंतर त्यात काही पडणं किंवा माशी वगैरे पडणं, हा प्रकार घडत नाही. त्यात क्लोज असतं. मिल्किंगच्या टायमिंगला लाईट जर नसेल तर हे युनिट युपीएस वर चालतं. युपीएस वर चालतं. एक सिंगल बकेट एक बॅटरीच्या युनिटला अर्धा ते पाऊण तास चालतं, ज्यात तुमचं कमीत कमी एक 7 ते 8 गाई होऊन जातात. डबल लावलं तुम्ही तर डबल होईल, पण घरच्या युपीएस वर चालू शकतो. घरची जो सिंगल असतो युपीएस, तो सिंगल बकेट चालतो. आता ह्यात लोक काय करतात, ह्याच्यामध्ये इंजिन देतात, पण इंजिन कॉस्ट खूप जास्त आहे, खूप व्हायब्रेट करतं ते. 2-3 वर्षांनी तुम्हाला इंजिन रिप्लेस करावं लागतं. सर्व्हिसिंग आणि 110 रुपये लिटर पेट्रोल आहे, परवडत नाही ते. जनावरांच्या फीडचा त्यांनी खाल्लेल्या याचा आणि दुधाचा काही संबंध येतो का? सरासरी मशीनच्या तुलनेमध्ये बघायला गेलं तर मशीन ही जास्त ह्यानं काम करते, एनर्जीनं काम करते. नाही, तसं नाहीये ऍक्च्युली. शरीरावर याचा ताण काही नाही, तसं काही नाहीये. ह्यात पूर्ण रेग्युलेशन सिस्टम आहे. ह्यात जेवढं मेंटेन होईल तेवढं प्रेशर मेंटेन करू शकतो आपण. उलट त्यात कन्सिस्टंट राहतो, प्रेशर कन्सिस्टंट राहतो. आज तुम्ही धार काढली तर तुमचं प्रेशर वेगळं असतं, ह्यांनी धार काढली तर त्यांचं प्रेशर वेगळं असतं. मशीनला पाना चोरलेला कसं कळणार? पाना करताना आपल्यालाच पाना करावा लागतो. पण मिल्किंगचा टायमिंग फिक्स असेल तर पाना लगेच, त्या मिल्किंगच्या टाइमला गाई लगेच पाना सोडतेच, त्याच टायमिंगला लावतो आपण. दूध संपलेलं कसं कळणार? दूध संपताना तुम्हाला ह्या ट्रान्सपरंट क्लॉ आहे, ह्या क्लॉ मध्ये तुम्हाला दुधाचा फ्लो कमी दिसतो. शेवटचे एक 5 ते 10% काढायचं, हाताने काढायचं. हो, फ्लो कमी होतो. फ्लो बंद करा. सरासरी काय खर्च आहे? शेतकऱ्यांना परवडण्याजोगं आहे? नाही, शेतकऱ्याला परवडण्याजोगंच आहे. एकतर कसं होतं की तुम्ही जर बघाल तर ग्रामीण भागामध्ये घरच्या लेडीज लोक ऑपरेट करतात. घरच्या लेडीजला ऑपरेट करण्यासाठी एकदम उपयुक्त मशीन आहे, सोपं आहे. कुणाचीही त्यांना डिपेंडन्सी नाहीये. पाईपलाईन व्यवस्थित असेल तर त्या एकट्या 10-20 गाईचं करू शकतात. कुणावर डिपेंड राहायची गरज नाही. जनरली जर बघायला झालं तर अशा मशीन बद्दल एक संभ्रमावस्था असते शेतकऱ्यांमध्ये. हवं ते हाताने काढावं. त्यांना काय थोडक्यात काय सांगाल एका मिनिटात? हे बघा, आता प्रत्येक टेक्नॉलॉजीला विरोध होतो, काय ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज असतातच. पण आपण जर बघितलं तर टेक्नॉलॉजीचा वापर आपण टायमिंग वाचवण्यासाठी करू शकतो, एफर्ट्स वाचवण्यासाठी कमी करू शकतो. तर तुम्ही बघाल तर खूप सारे लेडीज लोक काढतात, त्यामुळे एफर्ट्स कमी लागतात. आणि तुम्हाला जे लेबर्स आहेत, लेबरची डिपेंडन्सी कमी होते, लेबर कॉस्ट जास्त आहे. इथे 1 युनिट जळते 1 तासात, फक्त 1 युनिट. किती रुपयाला युनिट आहे? 1 युनिट. फार्मर लोक तर फ्री मिळते. नाही, पण एका महिन्यासाठी ॲव्हरेज किती खर्च येऊ शकतो? 1 तासात 1 युनिट.